नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 24/8/2021 वार मंगळवार, इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट, चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट यामध्ये कॅन यू रिकॉल, तुम्हाला आठवतं का पहा, व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, तर एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडला आणि तो त्या पृष्ठभागावरून परत फेकला की त्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट्स असं म्हणतात. दुसरा प्रश्न, व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन, आणि रिफ्लेक्शनचे लॉज आपण पाहिले होते. त्यानंतर वी हॅव सीन दॅट जनरली लाईट्स ट्रॅव्हल्स इन ए स्ट्रेट लाईन. पहा, आपण पाहिलेलं आहे की लाईट ही स्ट्रेट लाईनमध्ये प्रवास करते किंवा प्रकाश किरण हा सरळ रेषेत जातो. बिकॉज ऑफ धिस, इफ अन अपॅक्ट ऑब्जेक्ट लाईज इन इट्स पाथ, ए शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड. जर का एखादा पदार्थ त्या प्रकाश किरणांना आडवा आला तर त्या पदार्थाची सावली त्याच्या पाठीमागं पडते. वी हॅव ऑल्सो सीन इन प्रिव्हियस क्लासेस हाऊ दिस शॅडो चेंजेस ड्यू टू द चेंज इन रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द सोर्स ऑफ लाईट अँड द ऑब्जेक्ट. आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे की लाईटचा सोर्स म्हणजे जिथून लाईट बाहेर पडते ते ठिकाण आणि ऑब्जेक्टचं ठिकाण यामध्ये बदल केला की त्या पदार्थाच्या सावलीमध्येही बदल होतो. आता आज आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय हे पाहणार आहोत. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ट्राय दिस, पहा, हे करून पहा. यामधील ॲक्टिव्हिटी 1 मध्ये काय आहे पहा. एक ट्रान्सपरंट ग्लास घ्या किंवा काचेचा ग्लास घ्या, एक पेन्सिल घ्या आणि तो काचेचा ग्लास काय करा, सुरुवातीला टेक ए ट्रान्सपरंट ग्लास, काचेचा ग्लास घ्या अँड फिल इट विथ वॉटर, आणि तो पाण्याने पूर्ण भरा. डिप सम पोर्शन ऑफ ए पेन्सिल व्हर्टिकली इन वॉटर. आता काय करा, पेन्सिलचा काही भाग हा त्या पाण्यामध्ये बुडवा, व्हर्टिकली म्हणजे सरळ रेषेत. द थिकनेस ऑफ द पोर्शन ऑफ द पेन्सिल इन वॉटर, ऑब्झर्व द थिकनेस ऑफ द पेन्सिल इन वॉटर. नाऊ कीप द पेन्सिल इन्क्लाइन्ड टू द सरफेस अँड ऑब्झर्व इट्स थिकनेस. आता पेन्सिल व्हर्टिकली न धरता त्या पाण्याच्या ग्लासमध्ये तिरकी धरा आणि सरफेस अँड इट्स थिकनेस, ऑब्झर्व इट्स थिकनेस म्हणतात, आणि त्या पेन्सिलची थिकनेस ऑब्झर्व करा. पहा, मी तो प्रयोग दाखवतो, कृती दाखवतो. पहा, हा पाण्यानं भरलेला ग्लास घेतला, आपण ही एक पेन्सिल घेतली, पुन्हा काय केलं, या पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये ही पेन्सिल अशी व्हर्टिकली ठेवली. पहा, पाण्यात बुडलेला पोर्शन आणि पाण्याच्या वर असणारा पेन्सिलचा पोर्शन याच्या थिकनेसमध्ये काय फरक दिसतो, तर दिसतो. हवेमध्ये असणाऱ्या पेन्सिलचा पोर्शन हा त्याची थिकनेस लहान दिसते आणि पाण्यामध्ये असणाऱ्या पेन्सिलची थिकनेस खूप मोठी दिसते. आता दुसरी कृती काय करायचं, हीच पेन्सिल पाण्यामध्ये तिरकी धरा आणि ऑब्झर्व करा पाण्यातील पोर्शनची थिकनेस आणि हवेमधील पेन्सिलच्या पोर्शनची थिकनेस. पहा, निरीक्षण करा आणि यावरून काय तुमच्या लक्षात येतं हे पहा. आता अजून एक कृती आहे पहा. तर दुसरी कृती जी आहे ॲक्टिव्हिटी 2, या ॲक्टिव्हिटी 2 मध्ये एक पाण्याचा मेटलचा ग्लास घ्या, त्यामध्ये 5 रुपयाचं कॉईन टाका आणि तो ग्लास टेबलावर ठेवा आणि आपल्याला त्या ग्लासमधलं 5 रुपयाचं कॉईन आता दिसतंय, जवळ आहोत आपण, हळूहळू पाठीमागं जा आणि
अशा ठिकाणी थांबा की 5 रुपयाचं कॉईन तुम्हाला त्या ग्लासमधलं दिसायचं बंद झालं की त्याच ठिकाणी तुम्ही थांबा आणि तुमच्या मित्राला सांगा की तो ग्लास पाण्यानं भर म्हणून सांगा. पाण्याने ग्लास भरल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणाहून ते 5 रुपयाचं कॉईन दिसत नव्हतं त्या ठिकाणाहून तुम्हाला पाणी भरल्यानंतर ते 5 रुपयाचं कॉईन दिसू लागतं. मग असं का घडलं तर पहा, हेच कृती मी परत सांगतो. कीप ए 5 रुपी कॉईन इन ए मेटॅलिक व्हेसल. धातूच्या ग्लासमध्ये 5 रुपयाचं कॉईन टाका आणि स्लोली गो अवे फ्रॉम द व्हेसल. त्या भांड्यापासून हळूहळू दूर जावा. स्टॉप ॲट द प्लेस व्हेन द कॉईन डिसअपियर्स. अशा ठिकाणी थांबा की ते 5 रुपयाचं कॉईन तुम्हाला दिसेन असं झालंय तिथंच थांबा. त्यानंतर कीप लुकिंग इन द डायरेक्शन ऑफ द कॉईन आणि नजर तुमची त्या कॉईनच्या कॉईनकडेच लावून ठेवा आणि आस्क ए फ्रेंड टू स्लोली फिल वॉटर इन द व्हेसल. आणि मित्राला सांगा की त्या धातूच्या ग्लासमध्ये पाणी भर म्हणून सांगा हळूहळू. यू विल बी एबल टू सी द कॉईन वन्स द लेवल ऑफ वॉटर रिचेस ए सर्टन हाईट. एका ठराविक उंचीपर्यंत पाणी भरलं की आपल्याला ती कॉईन जिथून दिसत नव्हती तिथून दिसायला लागते. व्हाय डज इट हॅपन. हे का घडलं. मग पहा, इन बोथ द अबव ॲक्टिव्हिटीज द ऑब्झर्व्ड इफेक्ट्स आर क्रिएटेड ड्यू टू द चेंज इन द डायरेक्शन ऑफ द लाईट व्हाईल कमिंग आउट ऑफ वॉटर. हे दोन्ही कृतीमध्ये असं का घडलं तर लाईट जे आहे, लाईट रे जो आहे तो पाण्यातून बाहेर येताना आपली डायरेक्शन चेंज करतो. काय करतो. लाईट जी आहे ती पाण्यातून बाहेर येताना हवेत प्रवेश करते त्यावेळेला ती दिशा बदलते. त्यामुळं आपल्याला हा इफेक्ट दिसतो. मग पहा, लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन. ही लाईट जी आहे ती तिची दिशा बदलते केव्हा. व्हेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. ज्या वेळेस प्रकाश एका ट्रान्सपरंट मीडियातून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियात प्रवेश करतो त्यावेळेस लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन. दिस इज कॉल्ड द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजेच काय तर प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात आला, दुसऱ्या माध्यमात प्रवेश केला की तो आपली काय करतो दिशा बदलतो. म्हणजेच काय प्रकाश किरण असा आला आहे या पाण्यातून वर निघाला की तो आपली दिशा बदलतो. म्हणजेच यालाच काय म्हणतात तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. एका ट्रान्सपरंट मीडियातून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियात प्रवेश करताना प्रकाश किरण आपली दिशा बदलतो. यालाच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट्स असं म्हणतात. परत एकदा सांगतो ती व्याख्या. लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन when going from one transparent medium to another transparent medium. This is called the refraction of light. यालाच refraction of light असे म्हणतात. तर पुढच्या तासाला आपण याच्यावरील प्रयोग करूया. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय हे पुढच्या तासाला बघूया आपण. आजच्या तासाला तुम्ही रिफ्रॅक्शन ऑफ लाईट्स म्हणजे काय हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिहून टाकायचं आहे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणीच थांबूया.